आपल्या किचनमध्ये शेवग्याच्या पानाची भाजी करणार आहोत. त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य म्हणजे हा शेवग्याचा पाला परवा मी दाखवला आहे तुम्हाला कसा काढतो कसं काय. हा आता मी चिरून घेतला आहे, काढून चिरून घेतला आहे. त्यामध्येही मी 2 तास भिजवलेली मूग डाळ घालणार आहे. बघा छान अशी आपली डाळ झालेली आहे. नंतर कांदा, ओली मिरची, लसूण, जिरं, मोहरी, हिंग, हळद एवढं ह्याचं साहित्य. पहिल्यांदा मी काय करणार आहे तर मोहरी घालणार आहे. मोहरी आणि जिरं, त्यावर हे सगळं घालणार आहे. कांदा, लसूण आणि ओली मिरची. पहिल्यांदा लसूण टाकणार आहे. लसणीचा वास असा छान तळलेला येतो म्हणून आधी लसूण टाकणार आहे, मग कांदा आणि ओली मिरची. ओली मिरचीचे तुकडे असे मोठे करून टाकले की आपल्याला भाजीतून ते नको असते तर काढून टाकता येतात. म्हणून मी अशा पाल्याच्या भाज्या असल्या की त्याच्यात असे मोठे तुकडे घालते, म्हणजे पटकन कुणालाही दिसू शकतो आणि आपण काढून टाकू शकतो म्हणून. त्यावर मी थोडीशी हळद टाकणार आहे, चिमूटभर हिंग. शेवग्याचा पाला भरपूर गुणकारी आहे. मला परवा सांगितलं आहे, त्याचे गुणधर्म सगळे सांगितलेले आहेत. तर अत्यंत गुणकारी भाजी अशी आहे आणि आपण सीझनला एकदा तरी खावी. हा पाला आपण कशातही टाकून, अगदी पोळ्या असतो त्या पोळ्याचं टाकला आणि खाल्ला, म्हणजे पराठ्यासारखं करून. परवा पराठे दाखवलेच मी तुम्हाला, पराठे दाखवलेत. ही आता भाजी दाखवते, सूप दाखवणार आहे, शेवग्याच्या भाज्या दाखवून झालेल्या आहेत शेंगांच्या. सगळे व्हिडिओ तुम्ही बघत राहा, परत परत बघत राहा, म्हणजे तुम्हाला नक्की ते सापडतील. आणि मुळात म्हणजे ते माझ्या चॅनेलचं जर तुम्ही बेल आयकॉन दाबलेलं नसेल तर ते नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या सगळ्या रेसिपी मिळू शकतील यापूर्वीच्या. मिनिट हे वाफवून घेते. बऱ्यापैकी बावला आहे. त्यावर मी ही भिजवलेली चणा डाळ घालणार आहे. चणा डाळ आणि वर पालाही टाकणार आहे, म्हणजे ते दोन्ही एकदम तेवढं शिजतं बरोबर त्या पाण्याबरोबर. मी चणा डाळ सांगितली आहे, पण चणा डाळ नव्हे, ही मूग डाळ घातली आहे मी. तुम्हाला दिसतेच आहे, पण बोलताना पटकन चणा डाळ बोलले, सुधारून घ्या. तर त्यावर मी हा पाला टाकणार आहे चिरलेला, एकदम असा बारीक चिरला. आधी मुळातच तो बारीक असतो तरीसुद्धा तो चिरलेला आहे, तो आता मी टाकणार आहे. आत्ता या सीझनला म्हणजे पावसातून ही भाजी खातात, कारण ही भाजी थोडी उष्ण असते आणि ही पावसात खातात. त्या तुम्हीही नक्की ह्या व्हिडिओ माझा बघा आणि ही भाजी करून बघा. आता बाजारातही भाजी विकत मिळते ही. झाकून ठेवते, 1 मिनिटभर आपण झाकून ठेवूया. तर ही आपण परतून घेऊया चांगली. ह्या भाजीवर आता मी पाणी ठेवून अशी शिजवून घेणार आहे, म्हणजे ती व्यवस्थित बावेल. काड्या नेहमी काढून घ्यायच्या. ह्या काड्या आहेत त्या अगदी कोवळ्या आहेत, त्याच्यामुळे काय प्रश्न नाही, पण जर जून काड्या असतील तर त्या आपण काढून घ्यायच्या. किती सुंदर दिसते, पण बघा जितकी सुंदर दिसते तितकेच ती चवीलाही छान लागते आणि एकदम हेल्दी भाजी. भाजी वापरणार आहे, असं पाणी ठेवणार आहे आणि वाफवून घेणार आहे. मग तळात भाजी आपली लागत नाही आणि चांगली शिजते. तर आपण याच्यावरचं झाकण काढून बघूया. हे बघा छान वाफ आली आहे. आपली भाजी आता शिजलेली आहे, कारण डाळ काय भिजलेली आहे त्याच्यामुळे ती शिजायला वेळ लागत नाही. तरीसुद्धा आपण अजून थोडी वेळ शिजवणार. आता मी त्याच्यात मीठ घालणार आहे. हातानं घालायचं नेहमी, कारण भाजी आपल्याला वाटते जास्त पण असते कमी. 1 चिमूटभर साखर. 2 मिनटं वाफवणार. वरून हवं असलं तर खोबरं कोथिंबीर घालायची.
तर मी खोबरं याच्यात शिजतच टाकणार आहे, म्हणजे चांगलं लागेल सगळीकडे. खोबरं घालते. या भाजीला खोबरं चांगलं लागतं. जशा पाल्याच्या भाज्या तशीच ही भाजी. आपली भाजी 2 मिनटात ही तयार आहे. पोळीबरोबर, भाताबरोबर, भाकरीबरोबर कशाशी खा. अत्यंत पौष्टिक अशी ही भाजी आहे. 2 मिनटं झाकण ठेवणार आहे. भाजी तयार. अशी ही आपली भाजी कशी सुंदर अशी खाण्यासाठी तयार आहे. दिसते पण सुंदर, तितकीच ती चवीलाही छान लागते. अशी ही भाजी केलेली आहे. तर आपण सर्व करूया. सर्विंग प्लेटमध्ये काढूया. किती सुंदर दिसते बघा. जितकं त्याचं सुंदर रूप आहे तितकीच ती खायलाही छान. झटकन होणारी भाजी आहे. आपली शेवग्याच्या पाल्याची भाजी. माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. कशी केली आहे मी भाजी, कसा पाला चिरून घेतला, काय काय साहित्य घातलं. आणि ही पौष्टिक भाजी म्हणजे आत्ता पावसाळी सीझनला या थंडीच्या दिवसातून ही भाजी नक्की करून बघा. ही भाजी पोटाला चांगली असते आणि उष्ण असते थोडी, आणि याच्यातून अजीवनसत्व वगैरे मिळतं. ही तुम्ही भरपूर खा करून. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.